आहे मराठ्यांचा क्रांती सूर्य मराठ्यांचा ठाण्यावर या ठिकाणी आलेले एकदा जोरदार ताली लढेंगे जीतेंगे लढेंगे जीतेंगे लढेंगे जीतेंगे बोलो छत्रपती शिवाजी महाराज की सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल। तदनंतर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यातील सर्व सदस्यांच्या वतीनं बस असं हे पोलीसचं म्हणणं आहे। पुणेकरांच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या वतीने आलेले मनोरंजन सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्वांनी त्यांचं स्वागत करूया। ग्रामीण पुणे जिल्ह्याच्या वतीने देखील त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। खऱ्या अर्थानं जवळपास 3.5 किलोची चांदीची मूर्ती देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते। सर्वांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती लोक सकाळपासून टाकलेले कारण दुपारी 1 वाजल्यापासून घुमणार आहे रस्त्यावर कमाल यायची।
आपले पहिले खाली व्हा, आपले पहिले खाली खाली व्हा, खाली आपले खाली व्हा. एक लगेच सुरू होईल ते. चला आपले सगळे खाली व्हा. एक एक पण थांबू नका. सगळ्यांना नाही सारखं थोडं वगैरे आला आवाज व्यवस्थित द्यायला. चला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आधी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. मला वाक्य येत नाही कबरून पण तरी काय आवाजी मिळतोय असलं छगन भुजबळच्या धूर निघल्यावर धूर निघाला कोण मराठा जाऊ द्या. आता थोडा वेळ आता तुम्ही लय दमलेले त्यामुळे खाली बसा आणू नका, मला आणू नका. 15 मिनिटात तुम्हाला रिकामा करतो कारण तुम्ही पुरा देश हादरला, महाराष्ट्रात हादरला आपला देश त्यामुळे आता जास्त बोलायची गरज नाही. सगळ्यांना कळून चुकलं मराठी काय करू शकतात कोणाकोणाचे तागे पलटे होऊ शकते हे आतापासूनच कामाला लागतात लोक. प्रत्येक 10 मिनिटं शांत बसा, कोणाला खाली बसा म्हणू नका, उभा करा म्हणा. कारण आता तुमच्यातली ऊर्जा इतकी भयानक आहे. बसा भाऊ खाली बसायचं बसा जसं बसायचं प्लीज बसा बसा. आपल्याला सकाळपासून चालते तयार कदर करायला लागेल. तुमच्यासारखे कट्टर आणि कडवट मराठींना पहिलीच बघितली. एवढी ऊर्जा तुमच्यात भयानक थोडी सुद्धा कमी नाही झाली हो. तेवढा जोश होता, तेवढी ताकद, तितक्याच घोषणा. असा थरथर उडाला असा आपला विरोधक असं काम केलं तुम्ही. ते खाली बसणार आहे. बसा बसा खाली बसा. मागचा अडचण झाली लवकर बसा. 12 वाजल्यापासून लोक चलत आहेत. पटापट बसा. जसे जागा मिळेल तसं काय कारण सगळे आपलेच भाऊ येतो. मागचे पण आपले पुढचे पण आपले. बसा बसा लवकर बसा. लवकर बसा लवकर बसा रे. सगळे बसले तुम्हाला बसा काय झालं रे. बसा 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 ना. आता तुम्ही कोण उभा राहिले ते बसले तुम्ही उभा राहिले का. बसा बसा लवकर बसा. आता बसा बसा म्हणू नका. आता जरा आवाज कमी करा. आपली शिस्त कशी माहिती आहे ना. मराठीची शिस्त कवाच बंद होत नाही. काय युनिटच्या बाहेर नाही कसा बसली आपण वायरात बसल्या बसल्या तुम्ही कसा नमुना बाजूला काय छगन भुजबळचे कसं वायरात तोडत लोकांना. तुम्ही येणे तुमच्यापाशी चिल्लर विषय. आता जाऊ द्या आवाज येईल. सगळ्यात सुरुवातीला या महाराष्ट्रात सरकारकडून दहशत पसरवली जात होती. इतकी दहशत पसरवली की मराठा कधीच एक येणार नाही असा गैरसमज पसरला. मराठा कधीच एक होऊ शकत नाही की मराठा येणार नाही असा या 8 दिवसात गैरसमज पसरला. त्याला काय बरं. आता तुम्ही इतक्या जवळ असून तुम्हाला प्रॉब्लेम सगळ्यात मागचं काय करायचं. त्यांना तर काही दिसायला ऐकायला येत ना सगळे. हे बघा आपल्याला काही गोष्टी सहन करावं लागतात. काय करायचं तुला बसून मागच्याचे काय हवं असतं माहिती आहे तुला. त्यांना येतं काय करायला तुला इथे काय प्रॉब्लेम आहे. सर्व बाहेर मिळतं. आपल्याला असं नाही केलं पाहिजे विनाकारण. काही
काही लोकांना लगेच दिसत नाही, त्यांचा काय विषय असेल ते विचारायचे पाहिजे ना. इथं मराठ्यांच्या आरक्षणासाठी, मराठ्यांची एकजूट दाखवण्यासाठी, जात मोठी करण्यासाठी आपण आलेलो लक्षात असू. आपल्या या राज्यात असा गैरसमज पसरला आणि सरकारनं पूर्ण ताकद वापरली आणि सरकारनं ठरवलं की मराठा आता कधीच एक येणार नाही असा गैरसमज पसरला. सोलापूरला प्रचंड ताकदीनं मराठा समाज एकजूट झाला, सांगलीलाही झाला, साताऱ्यात पण झाला. कोल्हापूरला काही अडचणी होत्या म्हणून तिथले मराठ्यांना काही अडचणी होत्या, तरी 20-25,000 होती. तरी पण काही जणांना वासा रुपया फुटायला लागल्या की भयानक. त्याला काय करावं काही सुचायला. त्यांना वाटलं आता मराठे कधीच एक येणार नाही. काल सातारला प्रचंड लोक होते. कोल्हापूरला काही अडचणी होत्या, महापूर तिथे आला, आपला मायबाप तिथं संकटात सापडला. तिथलं राजा छत्रपती राजाश्री शाहू महाराजांनी बांधलेलं तिथलं मैदान आणि सभागृह जळालं. त्यामुळं तिथले लोक प्रचंड संकटात, काही अडचणी होत्या. त्यांच्या जागेवर आपण असल्यावर तसंच करणार ना. पण काय बाप इतक्या बातम्या फिरल्या जस काय मराठ्यांचा याला काही सापडलं नव्हतं, पहिलीच सापडलं. आणि जे बातम्या सुरू केल्या मूल्य कुठं राहत सगळं. देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या मागापुढे पळायची सवय लागलेली आहे. काही लोकशाही चालणाऱ्या, काही व्यासपीठाला सवय लागली करायला, दुसरं काम सुरू केलं. माझ्या विरोधात यांनी षडयंत्र रचना सापळा रचलाय. मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय, याला काम नाही करू द्यायचं म्हणून घरेकरच्या माध्यमातून यांनी सापळा रचला आणि मराठ्यांच्या संघटना आणि समन्वय फोडून पत्रकारापर्यंत पक्षाला घ्यायला सुरुवात केली. याला मी कुठं रोखत नाही, मी कोणाचं ऐकत पण नाही. म्हणून यांनी ही सुरुवात केली. तुम्ही जे आमदाराला आणि मंत्र्याला मोठं केलं, तेच मंत्री आज आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. एवढंच का त्या छगन भुजबळच्या माध्यमातून सुद्धा कट रचला गेला. त्याच्या माध्यमातून अनेक नेते एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मुळासमोर आणि समाजासमोर मोठं संकट उभा केलं. लोक बोलतात एवढी संधी आहे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची, आणि ही संधी तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला निवडून दिलं त्याला मिळवून द्यायची नाहीये. ते कोकणातलं एकात्मता सुद्धा उठलं, त्याला जातीने मोठे केले, त्याला जातीमुळे वैभव मिळालं. तोही जातीच्या विरोधात बोलायला लागला. आम्ही त्यांना सन्मान शब्द दिला, सन्मान. माझी त्यांना आणि या पुण्याच्या पवित्र भूमीतून विनंती आहे, आम्ही तुम्हाला मानतोय. देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका, तर तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठी सोडायचं नाही. आम्ही आजही तुम्हाला मानतोय, आयुष्यभर मानत राहू. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. विनाकारण मराठ्यांच्या अंगावर आलेले लोक संपलेले तुम्ही संपू नका. देवेंद्र फडणवीस तुमची जागिरी नाहीये, हा समाज तुमचा मालक आहे, हा समाज तुम्हाला मोठा करणार आहे. या देवेंद्र फडणवीसांना सगळे षडयंत्र रचले, यासाठी सुद्धा माझ्या पाठीमागे लावले. मी काय केलं नाही बाबा, माझं स्वप्न आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे करायचे. आणि तुम्ही ज्या
भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आमदारांना आणि मंत्र्यांना निवडून दिलं त्यांचं स्वप्न आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आणि मी स्वप्न बघितलंय माझा गोरगरीब मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे कारण ही जर संधी गेली तर पिढ्याना पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आज सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून रॅली सुरू पुण्याचं आणि ते तर मला माहिती आहे म्हणून तो भरायला तुम्ही सोबत येत म्हणून आता रातभर आज अर्ध मंत्रिमंडळ झोपणार नाही. आता ते राज्य पूर्ण करणार विरोधी पक्षाला आपण जुळून घ्यायचं ते एकामेकासंग. मराठ्यांच्या या पुण्याच्या मराठ्यांनी इतका कडवटपणा कट्टरपणा दाखवला पुऱ्या राज्याला बळ चढलंय तुमच्या ह्या रॅलीने. तुमचे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नाही आणि मी तुमच्याच बळावर लागतो. माझ्या कमराला बेल्ट आहे हाताला सलाई आहे. माझ्या खाली बसा तुकडा दिसत नाही खाली बसा. आता दिसतोय का आज अरे पुण्याच्या लाईट घातली तर घालून दे काय करतो मग आता आपले सत्ता आल्यावर आपण मोठे लाईट बसू मोठ्याला मोठे बसू 2-3 महिन्यात त्याला सहन करू. आता काय करतो दुसरा काय पर्याय आहे का आपल्यापाशी. पण आपल्या अंगावर याची हिंमत यांच्या 6 पक्षाचे मराठ्यांच्या अंगावर यायची. तुमचे कसे आभार मानावं माझ्याजवळ शब्दच नाही द्या. काय ती ऊर्जा होती तुमची 12 वाजल्यापासून कात्रज पासून सुरुवात झाली भाऊ आणि सगळ्याचे डोळेच फाटले. त्यांना काय मिळत लागणार इतके लोक आले कोणी का नाही येणार. मी काहीच नाही केलं. मला उघडं पाडायचा प्रयत्न केला मला बदनाम करायचा प्रयत्न केला मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. कारण काय माहिती आहे का माझं स्वप्न आहे आणि त्यांचं स्वप्न आहे. स्वप्न आहे 2 स्वप्न आहे 2. त्यांचं स्वप्न आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आणि माझं स्वप्न आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे करायचे. त्यांचं दुखणं आहे मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत नाही सगळ्यात मोठं दुखणं आहे त्यांचं. मग काय करायचं तर ती मागच्या दारातून आमदार झालेली मावशी हाताखाली धरली आणि त्यांनी पडेल फिरेल सगळा माल गोळा करायला चालू केला. माझ्या गोळा सगळा माल गोळा केला आणि सगळे मागच्या दारातून आमदार झालेलेच. जे माझ्या समाजाच्या विरोधात बोलन माझ्या विरोधात बोलन त्याला लगेच विधान परिषदेवर आमदार आणि सगळे बिगर मिसळूनच फक्त टिकला लावायचं काम असा मार्ग जमा करायला सगळा. बरं ते टिकत नाही बरं तू एवढं बोलला आणि आता हे कोणते म्हणते एकदा मुंबईला चक्कर मारून यायची वाव. त्यावेळेस फक्त मुंबईत थांब या पोराला तू घर बघायचं बाकी काहीच नाही. आणि त्याला निघाले नाही तुम्ही काय जतना करू त्यांची. मी एकदा कसा बोलायला लागलो ना ते पाणीच पिते 2-2 लिटर. मी फक्त सन्मान करतोय म्हणून बोलायला नसतात त्यांचा सुद्धा बिराड माझ्याकडे नाहीये. काय असतं मान सन्मान करायला लागतो
वयाला मोठं असल्यास ही आपली संस्कृती की आणि ज्या माणसाचे काही ना काहीतरी समाजासाठी योगदान आहे त्या माणसाचा काही दिवस तरी सन्मान करायला लागतो. पण त्याला सन्मान शब्दच नाही कळाला पण त्या टायमाला बघू आता आणखीन एक संधी दिली आपल्याला पुणेकरांच्या वतीनं आणखीन एक संधी. इथून पुढे त्यांनी बोलू नये आणि त्यांचा सन्मान करतो. इथून पुढे बोलले की असा झापीन ना मग सुट्टीच नाही. माझा स्वप्न आहे माझा समाज मोठा करायचा. माय बापा मला खरंच बारा आहे. मला असं डॉक्टर आहे तेव्हा त्या दोन्ही डॉक्टर वर बसले. डॉक्टर सुद्धा कार्यकर्ता झाला आज. डॉक्टरांना फक्त मला गोळी दुसरी देऊ नये. डॉक्टराच्या ध्यानातच नाही राहिला आपला दवाखाना आहे म्हणून. डॉक्टर इकडं आला आणि इकडंच म्हणायला लागलं एक मारा लाख मारा. आणि पुण्यातले लोक बघितल्यावर ते म्हणून डॉक्टर म्हणतो आता 2-3 दिवस मला माघारीत नाही जायचं मला कर म्हणा. मला इतक्या चमकाने त्या कमरात आणि माझ्या हाताला सुद्धा चालायला मला रोज डॉक्टरने सांगितलंय त्या साताऱ्याचा डॉक्टर म्हणजे तू आरामच कर झोप नको करू. आराम कर. मी आराम केलं 1 तारखेत आलं ना शरीर महत्वाचं का जात महत्वाचे मरुदी म्हणलं मला फिरायला जायचं. कारण मला समाजापेक्षा मोठा काय नाही आणि जगून काय करायचं. अरे खाऊन जागायला सगळं चालत मी खाऊन जागायसाठी नाही आलो. मला या समाजासाठी काहीतरी करायचं जगायचंय शेवटपर्यंत वाट म्हणूनच. कारण आज पुण्यातला मराठा बांधव एकही घरी नव्हता ना शहरातला ना खेड्यातला. आज तुम्ही अशी धडक मारली तुम्हाला खोटं बोलत नाही मी. उद्याच्याला किंवा आज 3 वाजता रातची पाठवण्याकडे बातमी येते पाठवते त्यांना बातमी मंत्रिमंडळात धुसफूस सुरू झाली. जर नाही झालं तर नाव बदलून ठेवू. आणि आजचा दंगा असा हल्ला तुम्ही बऱ्याच जणांची घट होणारच नका पातळच होणार. आणि जे जे विरोधात बोलले ते तर म्हणले मी बोललोच आता तर येतच नाही. कारण आज तर तुम्ही पहिल्याच लोकसभेत दिलं गेलेले आहे. मराठ्यांची काय शक्ती असते ना यांना आता कस काय कळाला. आणि पुण्यातले बांधव लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहिला म्हणून तुमच्या चरणी दुसऱ्यांदा नसतो. आपला बाप आपली जात आहे. आपला बाप आपली जात आहे. आणि आज तुम्ही ज्याला मोठं केलं त्या आमदाराला मंत्र्याला त्याचा बाप आणि जात तो पक्षाला मानायला लागलाय. इतके हरामखोर आवडली. जातीला बाप मानणारा कधीच संपत नाही. जो जातीसाठी काम करा समाजासाठी काम करा तो कधीच अपयशी होत नाही. समाजाला विसरून स्वतःचं कुटुंब मोठं करणाऱ्या पायद्याशी इथून पुढे चालणाऱ्या नाही पाहिजे त्या मोठ्या सुद्धा करायच्या नाही लक्षात ठेवा. समाजाला कुटुंब मानून समाज मोठा करणारे लोक आता पाहिजे. समाजाला शक्ती आणि भाव देणारे लोक आता पाहिजे. माझे या पुण्याच्या भूमीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान आपला पुण्यातला मराठा ताकदीने बाहेर पडला. मराठ्यांना असलेला कडवटपणा आणि कट्टरपणा पुण्यातल्या मराठ्यांनी देशासमोर ठेवला आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान घरात बसू नका. घराच्या बाहेर पडा. स्वतःच्या मुलाला आयुष्याचं आरक्षण द्या. स्वतःची जात मोठी करा.
यांच्या 20 पिढ्या बसून खात्यात, पण तुमच्या लेकराला आयुष्याचा काय बोलू करतो रे. मी म्हणलं काय राव खालू तसा फोन येतो ना तुला छगन भुजबळ. दिवसाच्या लोकांच्या बाजा खालीच आयती सावली लागते त्याला. फुकट खायची सवय लागली. महाराष्ट्र सगळं खाय, तेल की घोटाळा खाय, उच हिस्सा गौरी खातो का, मराठ्याचं आरक्षण खाय, बोगस समितीचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला बोगस समितीचं. 16% बोगस आरक्षण मराठ्याचं खातो घेऊ. ओबीसीचं मायक्रो ओबीसीचं आरक्षण तो एकटाच खातो. आता त्याचा नाकावर चकमायला लागला. आता दुसऱ्या बारी नाही खायला. मराठ्याच्या नादी लागल्यावर अशी फजिती होत असते. मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आणि मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात औषध चालवलं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या पुण्याच्या नगरीतून माझा जाहीर आव्हान आहे. एक महाराष्ट्रात म्हण आहे, मराठी एक येत नाहीत आणि मराठी जर एक आले तर इतिहास घडल्याशिवाय राहत नाही. पुण्याने सिद्ध केलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान आहे, घरात बसू नका. आपला नेता आपलं सुख नाहीये. नेत्याचा पक्ष आपलं सुख समाधान नाहीये. कोणाचं सरकार निवडून आणलं म्हणून आपल्या लेकराला भविष्याचं मिळणार नाहीये. नेत्याचे पैसे बघून आपलं आयुष्य कडीला जाणार नाहीये. मंत्री आमदारांच्या गाड्या बघून आपल्या लेकराचं भविष्य घडणार नाहीये. आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार. तुमच्या जीवावर त्यांच्या 20-20 पिढ्यापासून खात्यात इतकं यांनी कमवलंय. तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस कामावर आपण घराच्या बाहेर पडा. शेतकरी मराठ्यांनी शेतात जाऊ नका. व्यावसायिक मराठ्यांनी एक दिवस व्यवसाय करू नका. रिक्षा चालवणारे, जीप चालवणाऱ्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवा. व्यापारी मराठ्यांनी व्यापाऱ्याला एक दिवस जाऊ नका. नोकरदार मराठ्यांनी एक दिवस नोकरी सोडा. कामगार शेतमजुरांनी सुद्धा एक दिवस काम सोडा. वकील डॉक्टरांनी सुद्धा एक दिवसाचं काम सोडा. शहरामध्ये असणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा खेड्यातल्या मराठ्यांप्रमाणेच काम सोडा आणि ज्या ज्या ठिकाणी आपली तारीख आणि वेळ दिलेला त्या शहरात जिल्ह्यातला ताकदीला मराठा समाज एकवटा आपल्याला आपले लेकर आणि जात मोठी करायची. यांचा हसू होऊ देऊ नका. जर तुम्ही एक नाही आले तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही. या लोकांचा हसू होऊ देऊ नका. तुम्ही जर नाही जमला, तुम्ही जर एकजूट नाही दाखवली तर हे आपल्याला हिरवायला लागले, अपमान करायला लागले. यांना तसे गेले येऊ देऊ नका. महिन्या 2 महिन्यातून एकत्र यायचा. तुमचं एक दिवसाचं नुकसान झालं तरी चालेल, पण करोडो मराठ्यांच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं तर एक दिवस सगळ्यांनी काम सोडून आंदोलनात सहभागी होत जा. आपल्या जातीपुढे साधे संकट उभा नाही राहिले. 5 मिनिटाच्या आत सगळे संकट सांगतो तुम्हाला. सरकारचं संकट मराठ्यांवरतीचे, विरोधी पक्षाचं संकट मराठ्यांवरती, छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्यांचं संकट मराठ्यांवरती, देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या संघटनांनी समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीच्या विरोधात जाऊन काम करणारे मराठे
आहेत का नाही याचा विचार मराठ्यांना करावा लागणार. आज जात संकटात सापडलेल्या आपल्याला जातीच्या बाजूला उभं राहायचं सोडून तुम्ही सरकारच्या बाजूला उभं राहायला लागला. ते एक संकट सांगितले 5. 6वं संकट सांगतो. मराठ्यांचा वकील जर असला त्याला जातीवादावर बोललं जातं. एखाद्या वकिलाने पैसे जर कमी नाही केले तर त्याला म्हणतात तू मराठ्याचा आहे म्हणून पैसे कमी करू नका. याच्यात मराठ्यांच्या जातीचा काय समान. एखादं हॉस्पिटल जर मराठ्यांचं असलं तर त्या डॉक्टरला बिल कमी नाही केलं तर म्हणतात तू मराठ्यांचा आहे म्हणून बिल कमी करू नका. इथं जातीचा काय समान. तो वावर घेऊन दिले पैसे त्या डॉक्टरचं बिल फुकट कवर होतं. इतके संकट मराठ्यावर. महसूल विभागात एखादा मराठ्यांचा अधिकारी असला तर त्यालाही त्रास. शिक्षक मराठा असला त्यालाही त्रास. पोलीस मराठा असला त्यालाही त्रास. कोणतंही क्षेत्र असू द्या जाणून बुजून मराठा टार्गेट करा. या पुण्यातून पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझा आव्हान आहे. अधिकारी लवकर होता येत नाही. झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ताकदीने मराठा उभा राहायचा. अजिबात विलंबला मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास होता कामा. हे सगळे त्यांच्या जाती आणि जातीचे अधिकारी सांभाळतात. जातीने एक जुटीला फळ द्या. आरक्षणामुळे बसलेले फटके. मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही, उच्च शिक्षण मिळत नाही, केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाही. आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बढत्या सुद्धा होत नाही. मागचा मागून येऊन पुढे जातो पण मराठ्यांचा अधिकारी त्याच खुर्चीवर. मग त्याच्या काय खुर्चीला काय फिरकाल लावलं का नाही. मराठ्यांच्या बढत्या होत नाहीत. वरून यांचा त्रास. आम्ही स्वप्न बघितले. आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्यांनी स्वप्न बघितले. त्याची मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे. त्यांनी पण स्वप्न बघितले. माझ्या शेतकरी मराठ्यांनी सुद्धा स्वप्न बघितलं माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी माझं स्वप्न बघायचं नाही का की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ट्रॅक्टर ट्रक चालवणाऱ्या टेम्पो चालवणाऱ्या माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का. बसूनच बोलत आला काय करतो जे होईल ते होईल. मी जे होते आता मला निघायला ते होईल. हा आणि मग तुम्ही माहीत बघून मी काय करू. सत्ताही काय झिसकून घ्यायला लागलं का सगळं वेगवेगळ्या पाठीला का तुम्हाला. त्याला तर आज सुरुवात देत नाही मी. आता आपल्या मराठा समाजाचं सुद्धा स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागे पळायचा नाच सोडून नये. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार. ओळखा. आपण आपल्या नेत्याला ओळखा. भाजपमधले नेते आपणच मोठे केले. आज तेच लोक आपल्या विरोधात बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले. ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले. आरक्षणाला विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ एकटा तरी आरक्षण मिळून द्या ना. आपले जर 50-50 व्यापारी तिथे गेले ना त्याचा बोगटाच करून टाकते ना. आरक्षण सुद्धा मिळते. आता कसा कचकादा केला लोकसभेला तसा एकदा दाखा. जातीची शान वाढली पाहिजे. जातीची शक्ती वाढली पाहिजे. मराठ्यांच्याच हातात राज्याची पावर राहिली पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी एकजूट राहा. मराठ्यांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. ते नाही लागत. फक्त आपण एकजूट राहा. आपल्याला काही करून आरक्षण मिळवायचं. 29 तारखेला अंतरवालीला बैठक ठेवली.
जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी अंतरवाली द्यायचे. प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवाली 29 तारखेला द्यायचे. पाडायचे का उभा करायचे हे 29 तारखेला ठरायचे. 29 तारखेला काय करायचं आपण ताकदीनं ठरवू. सगळा राज्य तिथं जमवू. अरे उभा करू पाडू तुम्ही काही करू फक्त 29 तारखेला. ते पाडणारच आहेत ना मग आपले उभा केल्यावर ते काय राहते. अरे पाडण्यात बी एवढी मजा आहे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातला एक मतदारसंघ असा नाही की तिथं 43,000 मतदान मराठ्याचं नाही. पाडापाडी जर सुरू केली ना एक येणार नाही बा. एक उमेदवार असा होता मराठवाड्यात 5,000ची लीड तोडायला त्याचा इतका फेस पडला होता. मराठ्याच्या नादी लागल्यावर असं होतं. त्याच्यामुळं एकजूट राहा. मराठ्यांची शान जाता कामा नाही. मराठ्यांची शान वाढवायची जबाबदारी आपली आहे. कोणालाच येऊन देत नाही त्यालाच काय. बरेच जण पडणार आहेत भोया बरीने. जे माया मराठ्यांना त्रास दिला नादी लागल्यानं मराठ्यांचा त्याला आयुष्यात निवडून नेऊन देणार तुमचा मुलगा म्हणून सांगतो. मराठ्याचं दुःख हेच माझं दुःख आहे. माझ्या कोणत्याही मराठ्याला त्रास दिला मग तो शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, उद्योगी असेल, तो बिल्डर असेल, तो टपरी चालवणार असो, रिक्षा हाणणार असो, टेम्पो आणणार असो, ट्रॅक्टर आणणार असो, हमाली करणार असो, माथाडी कामगार असो, माझ्या गरीब मराठ्यांना अधिकारी असो, नोकरदार असो, त्रास दिला की देणारा पाडीलाच म्हणून समजायचा. यांना ठेवायचंच नाही. आता इथून मागं गाफीर राहिलं तसं राहायचं नाही. आपल्या समाजाची शान ज्याच्यात तेच काम करायचं. इथून पुढे आपण समाजाची शान वाढवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणि माझ्याकडून खूप समाजाला अपेक्षा ठेवल्या. त्याच्यामुळे मी सुद्धा माझी इमानदारी मरेपर्यंत इकीत नाही. तुम्ही काळजी करू नका. मरेपर्यंत इकीत नाही. आणि गद्दारही करणारी आवडत माझी नाही. पण नसता इथून मागच आपलं आंदोलन फुटलं असतं. इथून पाठीमागच. कारण इतके फुटले माझ्यावर एवढे संकट वाईट आले. त्यांच्याकडे आता एकच पर्याय आहे. मला गोळ्या घालून मारून टाकणे. दुसरा पर्यायच नाही त्यांच्या पुढे. कारण पैसे पद त्यांचे माझ्या पुढे चलत नाहीत. एक तर आरक्षण देणं आहे नसता सत्ता पडणार. हे जाहीर पुण्यातून सांगतो. एक तर आरक्षण सरकारने द्यायचं नाही तर सत्ता पडलीच म्हणून सांगायचं. मग त्यांच्या पुढे एकच पर्याय मला गोळ्या घालून मारणे. पण जो गोळ्या घालून मारेल ना त्याची जातच मराठी शिल्लक होणार नाही. राज्यात जातच शिल्लक नाही होणार. कारण मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. उगाच भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही. मी इकडे येईन तिकडे जाऊन बघतो. काय बघतो तिकडे येऊ. ते बोलायचं म्हणून बोलायचं असतं. मी जर नुसतं हो बी म्हणलो ना तोच घर तुला सोडता नाही तर मराठवाड्यात कवा येतो भाऊ. त्याच्यामुळं लय नाटक समाजाच्या विरोधात नाही करायचं. समाज एवढी धार असती. समाजाच्या शक्ती पुढं कोणचीच सत्ता टिकत नाही. कोणचीच. समाजाची शक्ती सोपी नाही. मी संयमी हे आमचे पोट्टे मला गप नाही बसून देत. ते म्हणते तुम्ही लय दम धरता गो एकदा भाव दे तू करा तू तरी. मला माझ्या समाजाला थोडाही खर्चाटा येऊ द्यायचा नाही. एक रक्ताचा थेंबी सांडू द्यायचा नाही. एकदा सांडला आम्ही अंथरवलेलं काय सांडायचं ते. देवेंद्र फडणवीसने आमचं जेवढं रक्त सांडायचं तेवढं सांडलं आमच्या आई बहिणीचं. मला इथून पुढं माझ्या समाजाला डाग नाही लागू द्यायचा. मला माझा समाज अडचणीत नाही येऊ द्यायचा. नसता एवढी पब्लिक मागं म्हणल्यावर माझ्या घर जर दुसरा असता ना त्याने आता बहुत कुटाकुटी सुरू केली असती. मी एवढा संयमी. मी असं करून 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 70% आरक्षण मिळत आणलंय की नाही. गावाचे गाव आरक्षणात निघाला. आणि आता काय सगळ्या स्वराची अंमलबजावणी राहिली. पण आपल्या मराठ्यात एक मन आहे. आता काय 25-30% आरक्षण राहिलं आपलं जास्त नाही. सगळ्या स्वराची अंमलबजावणी झाली की सगळ्या मराठी ओबीसी आरक्षण झाला विषय खलास. आणि ते जर त्यांनी सगळ्या स्वराची अंमलबजावणी आणि गॅजेट लागू नाही केली तर मग मराठ्यात म्हणे
वादीसाठी मसाड कापायचा. मग ती म्हण मग आता सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची. मग असा कचका असतो आपला मराठीचा. तुम्ही आपल्याला गोरगरिबांची आणायची, मला काय व्हायचं नाही, मी स्वार्थी असतो तिथून मागच पळून गेलो असतो. मला काय नको, मला फक्त तुमचे लेकर अधिकारी झालेले बघायचे आणि मराठा शक्तिशाली बनल्याला बघायचा. माझ्या समाजावर अन्याय मला नाही सहन नसता, खुशाल घरी झोपून राहिलं असतं. मला एक दिवस सुद्धा तुमच्याशिवाय निघत नाही, एक घंटा सुद्धा. मी जर 2 दिवस अंतरावळीत राहिलो तर माझा जीव तुटतो. मला असं वाटतं की माझ्या समाजाचं आरक्षण जवळ आलंय, आपण कवर बसून राहायचं. आपण सतत कामात राहू. आपला समाज लय खचलाय, आपल्या समाजावर लय संकट आणलं. आपला समाजाला एवढंच मिळून द्यायची संधी. जर एवढ्या वेळेस माझ्या समाजाला दगाफटका झाला तर माझा समाज भविष्यात कधीच एकत्र येणार. म्हणून मी रातपाट एक करतो, मी कसलाच विचार नाही करत. आज 12 वाजल्यापासून गाडीवर आहे. तुम्ही उपाशी आहेत, मी सुद्धा उपाशी, आपण दोघंही उपाशी. पण काय शक्ती असते ना, काय ऊर्जा असते ना, हे देशानं मराठ्यात बघितले. आज यांच्या पोटात काय नसून यांची तीच ऊर्जा आहे. एकही माणूस परत माघारी जात नाही, एका जागेवर बसते सगळे, एकही उठून हलत नाही. एवढी मराठ्यांची एकी कशी झाली ते इंग्लंडला का हॉलंडलाच लिहायला लागलेत. आता मला वाचता येत नाही इंग्लिश, पण मला एक दिवस दाखवलं एक जण, ते म्हणलं तिकडच आलं बाबा. नाही म्हणलं इकडं सगळं जिलेबी सारखंच गेले, आळे 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 सगळं. म्हणजे मराठ्यांचे दखल आता कुठं चालली. मराठे काही करा, आपल्या लेकरं शक्तिशाली बनवा. आपलं आयुष्य गेलं, आपल्या लेकराचं काय, कुणाच्या नातवाच्या कामाला येईल, कुणाच्या बहिणीचे येईल, कुणाच्या भावाचे येईल. आरक्षण मिळवायचं, काही करू. एकदा फक्त नाविलाज म्हणून आपण आपल्या नेत्याला एकदा विचारा, तुम्ही आमचं आरक्षण द्या. नसता एवढ्या वेळेस आमच्या मागं उभा राहा. आपण आपल्या नेत्याला उद्यापासून सुरू करायचं. 75 वर्ष आम्ही तुम्हाला दिलं, फक्त 5 वर्ष आमच्या मागं उभा राहा. ते जर नाही राहिला तर समजायचं ही अवलाद आपली नाहीच, फक्त मोठं होऊस तर आपल्याकडे होती. काही करा, एकजूट तुम्ही दाखवली ना, अशी एकजूट मुंबईला जाताना एकदा होती ना, आता दुसऱ्यांदा येव. खरंच पुणेकरांना मानावं लागल. इतक्यावर उचलतंय तरी म्हणायचे 2 किलोमीटर राहिले. मला तर काही सुचाना, म्हणलं ठुली अशी किती लांब. त्या पोराला परत बोलून घ्यायचं, म्हणलं किती लांब राहिलं रे. ते म्हणलं हे काय इथं म्हणत 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 किती वाजलं राहता. तो आम्हाला 2 वाजता म्हणला तो हे काय इथं आले. इतकं चलत होत कातू तरी उरकाना. त्या पोलीस बांधवाची फजित लुटू. मला एक कळलं नाही तुमचे काम. पोलीस जागा करतात, पोलीस तुम्हाला लुटतात का तुम्ही त्यांना लुटतात. मला मिळत लागा ना. कोण कोणाला लुटीत होतं मिळत नाही. त्यांची फजिती मरणाची केली तुम्ही, त्याने तुमची केली. कारण तुम्ही रेट आणत ते तर काय करते. आणि मुंबईत जायचं नको आता का जायचं. एक पेर फटका हाणायचाच का. जरा बऱ्याच जणाला मस्ती आली, थोडं जाऊन आलेलं बरंच राहिलं. एखादी बार सगळे येतात का, सगळ्याची सगळे त्यांना मुंबईत बाहेरच यावं लागत. 2 कामं करून काय मग आपण 29 तारखेला निवडणूक लढायचं का पाडायचे. आणि तुम्ही म्हणता तसंच होईल, काळजीच करू नका. तुम्ही म्हणता तसंच होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहे. मला बी मर्यादा आहे. किती दिवस लढायचं आणि किती दिवस नाही. देशातला मराठ्याचा
किंवा कोणत्या जातीचा एवढा मोठा लढा झाला नसेल. 1 वर्ष सलग हे आंदोलन सुरू आहे. देशातला पहिला मराठ्यांचा लढा आहे. सलग सातत्यानं आणि टेम्पोत येऊच लाखात लोक पुन्हा कमी जास्त नाही झाले. हे देशात कधीच असला लढा झाला नसेल. मला पण मर्यादा आहे. मी किती दिवस आता सहन करायचा माझ्या समाजाचा अन्याय, किती दिवस आम्ही लढत राहायचं. आता उद्याच्या 29 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्ष सलग लढा सुरू आहे. इतका संयमाने शांततेने चालवलाय आणि तुमच्या चरणी खरंच पुन्हा एकदा तिसऱ्या नतमस्तक यासाठी होतो. तुम्ही शब्दाच्या बाहेर गेले नाही. शांत राहा म्हणलं की शांत राहायचं. आता फक्त सांगतो तेवढं करा. ह्या बारीला शांतच राहायचं. जर 29 तारखेला पाडायचं किंवा उभा करायचं ठरलं, समजा उभा करायचं ठरलं, तर तुमच्या मागे एक काम, उमेदवार लई येत. अरे उमेदवार उभा करायचं म्हणल्यावर ते आलंच ना. आता समजा उमेदवार उभा करायचं ठरलं, तर आता एक काम करायचं तुम्ही. आधी मला करायला लागेल, मग तुम्ही करा. कारण हुंबल अशी झाली, उमेदवार उभा करायचं म्हणलं की इतके उमेदवार आहेत मराठ्यात. अगं बा 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 बा, अरे इतके बाप, माया संगच 150 आहेत. एका गाडीत 6-6. ते इतका नाद असतो का राजकारणाचा पुढं. आपलं काय ठरलंय, जात मोठी करायची. जातीसाठी आपल्याला राजकारणात जायला लागतंय. जायचं नसतं तरी नाही, कारण हे द्यायनातच. मग तिथं जायचं म्हणल्यावर कुणी दिला तरी एक समजा इच्छुक असला पाहिजे. त्यात दुमत नाही. 15, 16, 20, 50, 100 इच्छुक असू द्या. पण आपल्याला काम काय करायचंय, जातीसाठी, राजकारणासाठी नाही, स्वार्थासाठी अजिबात नाही. मग कुणी एक दिला म्हणून काय फरक पडला. एक कुणी दिला म्हणून काय फरक पडला. एक जण उभा करायचा आणि जरी इच्छुक असले तरी सगळ्यांना असं समजायचं की मीच आमदार, आणि त्याचं काम करायचं. त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचं. सगळ्यांनी. ते मलाच हानी म्हणून. अरे तुला सांगतो, 9च्या पुढं मी एवढा लोड मध्ये येतो आणि त्याला उभा केल्यावर कसं व्हायचं भाऊ. मग इतके पाय तुली तर ते लय अवघड खेळ येते. दारू एक सोडा राहतो, पाय पडतो मी. आवाज दारू सोडा फक्त मराठ्याचे लोक. काही ऐकू नका, मग फक्त दारू सोडा. इतका दारू त्रास होतो. असे कचाकच पाय तुडी देत आणि तुमच्याकडे टप्पूचे टप्पू पोरं पायावर पाय दिला तर पायच काढत नाहीत. मला भेटव नाही कोणी. कचाकच यादी देत. परत फोटो बी तेच काढत देत. मोबाईल उलटा धडतं. मला म्हणतो मी कसं काय दिसणार. आता मला काय माहिती मोबाईल मी कसं काय दिसणार. फक्त दारू सोडा. एक उमेदवार द्यायचा, इच्छुक किती असू द्या, इच्छुक किती असू द्या. एक उमेदवार दिला ना, त्याला सगळ्यांनी निवडून आणायचं. शान मराठ्यांचे राखायचे. आणि एक दिलेला असतानाही जर बाकीचे उभा राहिला तर आपण त्याचा असा अर्थ समजायचा हे जातीच्या विरोधात होतं, हे आपल्या आंदोलनात नव्हतं. हे आंदोलन याच्यासाठी होतं की याला उमेदवारी घ्यायची म्हणून होतं, हे जातीसाठी आलेलं नाही. कारण एक ठरला इथं जातीचा प्रश्न, तो जातीसाठी लढायचा, आपल्या राजकारणासाठी नाही. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. त्याने जर पुन्हा ते बळच उभं राहिलं तर आपण समजायचं हे जातीसाठी आलंच नव्हतं, याला काहीतरी याचा स्वार्थ होता म्हणून आलं. जातीचा स्वार्थ याच्या मनात नाही. दुसरं काम करायचं, मी उभा करतो मग जाऊ देईन काय. बिडादा असंच म्हणते. कोणत्या जिल्ह्यात जातो मी असंच म्हणते, एवढ्यावर पाडायचंच म्हणतात. आणि सगळ्या जातीचे लोक म्हणतात, नुसते मराठीचे नाही, सगळेच म्हणतात एकदा पाडाच. अरे मुसलमान तर आपल्या पुढे आहेत. मुसलमानात मध्ये एवढं पाडो, मी पाडा म्हणलं की ते म्हणतात पाडो. म्हणलं पाडो तर पाडो, जाऊ दे पाडो सगळे. इतका जॉईंट झाला ना एकदा. दलित, मुस्लिम, मराठा 12 बलात्कार यांचा संपला. यांचा कार्यक्रम संपला. दुसरं काम करायचं, मतदान मराठ्यांनी ह्यावेळी 100% करायचं. 100% एक शिक्का चालायचा. म्हाताऱ्या माणसासहित मतदान करायचं. बाहेर गेलेले पोरं नोकऱ्याला मतदान दिवशी गावाकडे यायचं. मतदान 100% करायचं म्हणजे करायचं.
एकही फुल्ली वायाला जाता कामा नाही. इतकं सावध राहायचं. आतापासूनच शिकवायला लागलोय मी तुम्हाला. फोन, तिसरं काम फोन याच्यासाठी वापरायचे, नुसते पाहुणे जागे करायचे. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्याचं कल्याण झालं. नुसते पाहुणे जागे करायचे. जो पाहुणा ऐकत नाही त्याचे जावई निवडून बसायचं. त्याला म्हणायचं एवढी बार मग तू त्या पक्षाचा आहे, पण तो या पक्षाला काढी लागून दे. एवढी बार जातीसाठी कर. जावई तिथून उठूनच द्यायचं नाही. जावई सासऱ्या पुढे निवडून बसायचं. इतकं फोनचं काम राईट करायचं. चौथं काम, राजकारणी लोक इतके चाभरे आहेत. किंवा एखादा बाबा नादी देत आणि त्या बाबाला ट्रॅव्हल देतात आणि मग ते तीर्थयात्रेला घेऊन जाय. बरेच आपले भोळे लोक ते म्हणजे चला व देव धर्म करून येऊ, ट्रॅव्हल फुकट हे. आणि ते 41,000 मतदान आपलं तीर्थयात्रेला घेऊन जाते. तवर आपल्या सीट पडत आहे इकडे. या बारीने आपल्या घरच्याला सगळ्या सांगा, तीर्थयात्रेला मतदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. एकदा मतदान झालं की त्याला म्हणा 5 वर्ष तिकडच जाय. पुरे देव झाल्याशिवाय मग घरी येऊच नको. इतकं काम ताकदीनं करायचं. बोगस मतदान पुरं बाहेर काढायचं. यांनी बाहेर जिल्ह्यातले पाहुण्याचे मतदान इकडे लावले. एक बोगस मतदान होऊन द्यायचं नाही. पोलिस किती आणले गावात तरीही कोणी घाबरायचं नाही. मतदान केल्याशिवाय कोणी शेताकडे फिरकायचं नाही किंवा तिवट्यात सुद्धा जायचं नाही त्या दिवशी. आता मराठ्यांची अशी मनस्थिती झालेली. तुम्हाला 8वं काम सांगतोय. तुमच्यावर जर दबाव राजकीय नेत्याने आणला, गोरगरीब मराठ्यावर, रॅलीला जाऊ नको, सभाला जाऊ नको, प्रचाराला जाऊ नको, गरीब भेटेत. फक्त एक गोष्ट आजच लक्षात ठेवा, मतदानाला जाताना मतदान करताना कोणीच बघत नाही तू कुठं करतो म्हणून. त्याच्या संग झेंडा काय करता मग, खा बी त्याचे कचून. आणि मतदानाच्या दिवशी असा कार्यक्रम दाखवा की तेव्हा म्हणला पाहिजे मी पडलोच कस काय. त्याच्या कॉलेज शाळावर मास्तर जरी असले तरी मराठीच्या मास्तरांनी पोराच्या जातीच्याच बाजूने मतदान करायचं. नोकरदारांनी सगळ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकजुटीनं मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान करून त्याला निवडून आणायचं. इतक्या ताकदीने करायचं. कारण एका जिल्ह्यात असंच झालं, मराठ्याचे सगळे नेते व्यासपीठावर तरी सीट पडलं. आणि मग त्यांच्यात बेरी सुरू झाली. ते म्हणले मायाला इतके होते व्यासपीठावर, मी कस काय पडलो. ते म्हणला मी केलं तर ते नसेल केलं. असंच करायचं आपण बी. लयच दबावाने असल्या गोरगरीब म्हणायचं मी केलं तर मतदान, पण त्यांनी केलं नसतं. नुसतं येणे त्याच्यावर त्यांनी ढकलायचं पण यांना पाडायचं. तेच लय डोकं लावतात का, आपण सुद्धा भारी डोकं लावायचं. मात्र मराठ्यात एक परिवर्तन झालं, ते लय मला आवडलं. मराठा पैशासाठी काम नाही करत. तो हे मतदानाचे पैसे नको म्हणतात आम्हाला, तुलाच राहू दे. तो श्रीमंती तो आहे घरी ठेव. या एकजुटीला सलाम आहे. आणि जर पाडायचं ठरलं, आता हे निवडून यायचं सांगितलं, आणि जर पाडायचं ठरलं तर ते तर लय सोपं आहे. नुसतं नाव सांगूच तर गेलाच तो, राहतच नाही तो. माग मी नाव नाही सांगितलं, मी फक्त मला ज्याला पाडा त्याला पाडा. इतके मराठी चॅप्टर राईटच पाडलं. आता गिरीश महाजन म्हणतो मराठ्याला आरक्षणात नाही मिळू शकत. अरे तो या मतदारसंघात 1,36,000 मराठ्याचं मतदान आहे. येवल्यावाला म्हणतो मराठ्याला आरक्षणच नाही मिळू शकत. तिथं 1,16,000 आहे येवल्यात बी. आणि येवल्याचा तर विषय असा आहे, मी जरी म्हणलो का त्याला निवडून आणा तरी मराठी त्याला पाडणार. इतके पिसाळे आहेत मराठी दिल्ली. ते तर येतच नाही रे, त्याला येऊन देत नाही मी. मराठ्याच्या वाटा गेलेला माणूस मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायला लागलो. मी बेगडी नाहीये. मला मराठ्यांच्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्याला जर त्रास झाला तर मला सहनच होत नाही.
मी बदलाच घ्यायच्या मागे लागतो आणि तुम्ही बी मला उघडा पाडायचा प्रयत्न सरकारने केला, तुम्ही एकजूट दाखवून बदलाच घेतला, त्याबद्दल तुमच्या चरणी पुन्हा नतमस्तक होतो. मला एकटा पाडायचा प्रयत्न केला, तुम्ही बदला घेतला. मराठ्यांना अरे मैं आगे छे ना माग तर हाय कुठं मी, मैं आगेचे टेन्शनच ना घेऊ तुम्ही. आता बेल्ट लावून आगे मी इकडून सलाईन लावून बी बंद. आता जे होईंगा वय होईंगा काय. आता सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती, जात वाचवायचं मराठा समाज शिकला आणि जातीचे लेकरं मोठं करायचं सुद्धा मराठा समाज शिकला. स्वाभिमान वाटायला लागला आता मराठ्यांचा आणि माझ्या जातीत मी जन्मलो त्याचाही मला गर्व वाटायला लागला की जात असा अवतार अशी. नुसती बातमी कोल्हापुरातून काय व्हायरल झाली तर सांगलीतच मराठी पेटले, पुण्यातले तर इतके पेटले की पुरा देश बघतोय आज. पुण्यात एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी अचानक कशाची, असंच पुऱ्या राज्यात होणार आहे. आता राहिलं कोकण, विदर्भ आणि खानदेश. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा इथले सगळे सीटं पडत आहेत, काळजी करू नका. आता राहिला फक्त मुंबईचा विषय. आपण काय गप्पा मारत नसतो, बळच पडत नसलं तरी पडत म्हणत नाही. मी मुंबईत घुसलोय तेव्हा घुसलेत लोक. मुंबईत 17 ते 18% लोक हे महाराष्ट्रातून गेले. प्रत्येक मतदारसंघात किती मराठ्याचं मतदान आहे आपल्या महाराष्ट्रातलं? मुंबईत म्हणतो, कारण मुंबईत पाडणं थोडं जड आहे आपल्याला, जे खरं आहे ते सांगतो, किंवा निवडून आणणं सुद्धा जड आहे. पण आपण जे ह्या 7-8 दिवसात शोध घेतला ना, मुंबईतले सुद्धा जवळपास आतापर्यंत 19 सीटं पडू शकतात एवढी महाराष्ट्रातून गेलेलीची ताकद तिथे, महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. आणखी 7-8 दिवसात म्हणजे 29 तारखेपर्यंत बराच डाटा येईल आपल्याकडे की मुंबईत महाराष्ट्रातून कामासाठी गेलेले गोरगरीब मराठी हे जरी त्यांच्या दबावाखाली असले तरी ते पाडणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र एक नाही, मराठवाडा एक नाही, हे आपल्यात दरी निर्माण करायचं काम केलं होतं. आपण सख्खे एका आईचे भाऊ असल्यासारखे तरी आपल्यात दरी दाखवत होते, एका आईचे लेकर असल्यासारखे दाखवत. काय केलेलं पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याचं? मराठवाड्याने काय केलंय पश्चिम महाराष्ट्राचं? किंवा पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याने विदर्भाचं काय केलंय? काहीच नाही. मग हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी मतभेद दाखवतात आपल्यात. पण पश्चिम महाराष्ट्र ताकदीने उठला ना, मराठवाड्यापेक्षा जास्त ताकदीने उठला, तुटून पडलाय उभं. ही एकजूट राहू दे. मी खरंच आज आनंदी की माझा मायबाप समाज स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने उठला. पक्षाला लाथाळलं, पक्षाला पायाखाली तुडवलं, पक्षाच्या नेत्याला स्वतः पायाखाली तुडवलं. मराठ्याचे जातवान अवलाद ही स्वतःच्या पोराच्याच बाजूने उभा राहणार आणि जातीच्याच बाजूने उभा राहणार, नेत्याच्या बाजूने अजिबात उभा राहणार नाही. आणि पक्षाला आणि नेत्याला बाप मानायचं आता बंद करायचं, आपल्या जातीला बाप मानायचं. माझा शब्द आहे तुम्हाला, मला जीवत जरी मारला नाही यांनी तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना सोडत नाही, काळजी करू नका. मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही, तुमची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलणार नाही. समाजाला डाग लागल अशी कुठलीच गद्दारी मी तुमच्याशी करणार नाही. तुम्हाला मायबाप मानलाय ना, तुम्हाला शोभल असाच मुलाप्रमाणे काम करेन, कधीच तुमच्याशी गद्दारी करणार नाही. आपले राजकारणाच्या पलीकडे एकजूट राहू द्या. आपली जात आपल्याला मोठी करायची. सगळ्यांना आपण आपल्या जाती मोठ्या केल्या, फक्त मराठ्यांची जात मागं पडली. असेच कणखर बना, असेच कडवट राहा, असेच कट्टर बना. स्वतःचे मुलं मोठं करायची वेळ आली, जर आपण घरात बसून राहिलो किंवा घरातच सभा बघितल्या, शेतात मोबाईलवर जर सभा बघितल्या, आपण जर गर्दी नाही केली, एकजूट जर नाही दाखवली तर आपला दबाव सरकारवर पडणार नाही. त्यामुळं घरात बसून बघू नका,
शेतात मोबाईलवर सुद्धा बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. एक दिवस कामं सोडायची पण आपली शक्ती दाखवायची. मराठे घराघरातून एक झाले. सरकारने किती गैरसमज पसरू द्या, मी आणि माझे विचार मराठ्यांच्या हृदयात आणि मनात बसले. ते कोणाचेच बाप काढू शकत नाही आता, कोणाचाच. त्यामुळे काळजी करू नका. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण देणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घालवलंय आपलं. आपण 10% एसीबीसीचं आरक्षण मागितलं नव्हतं तरी आपल्यावर लागलं बळच. आपली मागणी नसून बळच दिलं. ईडब्ल्यूएस रद्द केलं. पोरांचे प्रचंड हाल यांनी केले. आपण त्यांच्याकडे 3 मागण्या केल्यात आणि पुण्याच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या मराठ्याच्या साक्षीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आव्हान मागणी करतोय. या पुणे जिल्ह्यातल्या जमलेल्या मराठ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ईडब्ल्यूएस आमचं मराठ्यांचं रद्द केलंय. ते पुन्हा सुरू करून तो ऑप्शन सुरू करा. एसीबीसीचा पण ऑप्शन ठेवा. कुणबी प्रमाणपत्र निघाले तर ओबीसीचा सुद्धा ऑप्शन ठेवा. या तिन्हीपैकी कोणताही विद्यार्थी ऑप्शन घेईल आणि आपलं भविष्य घडेल. ज्या मराठ्यांच्या पोराने ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले एसीबीसी सुरू व्हायच्या अगोदर आणि त्यानंतर, त्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करू नका. त्या पोरांचा वाटोळा करण्याचा अधिकार तुम्हाला नसता. तुमचं सरकार पाडल्याशिवाय मी सोडणार नाही. माझ्या मराठा सांगितलेल्या सरकारला लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा 2004 साली सुशीलकुमार शिंदे सरकारनं पारित केला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. हाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे सरकारनं अध्यादेश पारित केलाय. त्याच्यात अटी शर्ती शिथिल करा आणि त्याच्या सुलभता आणि ती पुन्हा लागू करा. नसता नव्यानं अध्यादेश करा. मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला आहे. ओबीसीची यादी आहे. मराठा आणि कुणबी एक आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा व्यवसाय एकच आहे. ज्यावेळेस ओबीसी आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस व्यवसायाच्या आधारावर दिलं गेलं. ज्या 150 ते 180 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या व्यवसायाच्या आधारावर घातल्या. आज त्या जाती 350 ते 450 झाल्या. मग ह्या वरच्या जाती आल्या कुठून? ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात आणि उपजात म्हणून नंतर 400-450 जाती जास्त वाढवल्या. जर त्यांचा आणि यांचा व्यवसाय एक आहे, त्यांची जातीची पोट जात म्हणून आरक्षणात घालता येते, तर मग कुणबी मराठा हा आरक्षणात आहे. कुणबी आणि मराठा तर एकच आहे. कुणब्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक आहे. मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी घोषित करा आणि पुन्हा मराठा आणि कुणबी हे कायदा पारित करा. नसता मी सरकार पाडल्याशिवाय सोडणार नाही जाहीर सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करा. दुसरं सांगतो, या राज्यातले आजपर्यंत झालेले सगळे गुन्हे मागे घ्या. सरसकट पाहिजेत. पहिल्या दिवसापासून सरसकटची मागणी. मराठवाड्याच्या गॅजेटसह सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळे गॅजेट लागू करा. ज्या आमच्या 8-9 मागण्या त्या सगळ्याची सगळ्या मान्य करा. तसा तुम्ही शब्द दिलेला. जर तुम्ही 29 ऑगस्ट पर्यंत नाही केलं, एकदा जर मराठ्यांचा निर्णय ठरला पाडायचे गोबा करायचे, तर मी 1 इंच सुद्धा मागे सरकारणार नाही. सरकारला जाहीर सांगतो. कारण मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. समाजाला धोका द्यायची सवय मला नाहीये. तुम्हाला संधी आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांनाही सांगतो, तुम्हाला संधी आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण द्या. आमच्या मागण्या पूर्ण करा. नसता हेच मराठे या राज्यात तुमचं एकही सीट निवडून येऊन देणार नाही. ते तुम्हाला जाहीर सांगतो. मराठ्यांनाही माझी विनंती आहे,
नेत्याला आणि पक्षाला मोठं करायचं आता बंद करा. तुमचेच लेकरं तुम्हाला उद्या शिव्या घालतील. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार. तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं केलं, आम्हाला मोठं करण्यासाठी काय केलं. एवढ्या वेळेस आपल्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहा. मी तुम्हाला मुलगा म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी लढायला खंबीर आहे. यांनी किती षडयंत्र रचले तरी देवेंद्र फडणवीस यांचे सगळे षडयंत्र मोडण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही काळजी करू नका. मला चारी बाजूने यांनी घेरलंय. मला उघडं पाण्याचा प्रयत्न केलाय. मला आता तुमची गरज आहे मराठ्यांनो. तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची मला गरज आहे. आता फक्त उघडं पडू देऊ नका. यांच्या मुठ्यावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण मिळवून देतो. काळजी करू नका. फक्त एकजूट राहा. पूर्ण राज्य आपल्याला एक ठेवायचं. या राज्यात शांतता ठेवायची म्हणून ही शांतता राहिली. देवेंद्र फडणवीसला आणि या छगन भुजबळला दंगली घडवायच्या. मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसीने सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. शांतता ठेवायची. यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. काहीही करा, यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपली जात जागी करा. व्यवसायातल्या मराठ्यांना साथ द्या. गरीब मराठ्यांना सुद्धा व्यवसायातल्या मराठ्यांनी साथ द्या. आणि इथून पुढे मराठ्यांनी आणखीन एक परिवर्तन करा. मराठ्यावर संकट आलं तर त्याच्या मदतीला धावून जा. बघायची भूमिका घेऊ नका. तातडीने एकमेकाच्या मदतीला जात जा. आपल्याला जात वाचवायची आणि लेकरं पण वाचवायची. मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांच्या केसाला धक्का लागून देणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. पण या जगात जर मी नसलो तर माझा मराठा समाज एक झालेला तुम्हाला फुटू द्यायचा नाही. जबाबदारी तुमच्यावर आहे. लक्षात असू द्या. जात आणि जातीची मुलं जगवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण शेवटी हे शरीर आहे. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजाला दिलं आणि राहिलेलं आयुष्य सुद्धा. मेल्याच्या नंतरही मी सगळे अवयव दान करण्याचा निर्णय घेतलेला. माझ्या शरीराचे राख होण्यापेक्षा समाजाचं कामाला येईल म्हणून पूर्ण शरीर मी दान समाजासाठी केलंय. सांगली साताऱ्यातल्या काही बांधवांनी सुद्धा मला वाटतं घोषणा केली. त्यांनी सुद्धा शरीर दानाची घोषणा केली. माझं तुमच्याकडं पुन्हा पुन्हा आव्हान आहे. आपले लेकरं मोठे करायचेत बरं का. माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याला पाणी येऊ देऊ नका. मायबाप मराठ्यांनी 1% हुकलेलं लेकरू जनावरासारखं ओक्साबोक्सी घरी रडत यायला लागलं. 1% हुकलेल्या लेकराला बापाला काय सांगावं कळत नाही आणि आई बापालाही समजत नाही या लेकराची काय समजूत काढावी लागते. थोडे भानावर या मराठ्यांनी स्वतःचे लेकर आणि जातीचे जात आपली याच्या अश्रू पुसायचे शिका. कोणी नाही बरं, कोणी कोणाच्या मदतीला नाही येत. स्वतः मोठे उत्तर मराठ्यांच्या पुढे पुढे करते. ज्यावेळेस आपल्या लेकरावर संकट उभा राहतं ना त्यावेळेस कोणी मदतीला नाही येत. मराठ्यांनो, माझ्या मराठ्यांच्या लेकराला सुशिक्षित बेकार होताना नका बघू. माझ्या मराठ्यांच्या पोरांना आत्महत्या केल्यावर नंतर त्याला बघायला नका येऊ. माझ्या मराठा समाजाला त्रास झाल्यावर नका येऊ. आधीच एकजूट राहा. यापुढे माझ्या मराठ्यांच्या पोराच्या डोळ्याला पाणी नका येऊ देऊ. मायाला पाठवून हात फिरायचं शिका. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून लढायचं शिका. जातीचे लेकरं मोठं करायचं बघा. नका रे यापुढे आपल्या मराठ्यांच्या पोरांचे हाल होऊ देऊ. तुमच्या राजकारणापायी माझ्या मराठा समाजाचे लेकरं नका संपू देऊ.
राजकारणात हरामखोर नेते मोठे होतील, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळ होईल. ही निवडणूक एकदा येईल जाईल. हे निवडणुकीच्या काळात तुम्हाला गोड बोलतील. भावनिक होऊ नका. स्वतःच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहा मायबाप. एकदा जर संधी हातातून गेली तर पिढ्याना पिढ्या मराठ्यांचे लेकर आपल्याला माफ नाही करायचे. आपल्या लेकराला आपण काय उत्तर देणार आहेत? बाबा मला का आरक्षण नाही, मी काय कमी अभ्यास केला नाही, मला टक्के खूप आहेत. आई बापाला जर असा लेकराने प्रश्न विचारला तर त्या आई बापाने का उत्तर द्यायचं? आम्हाला का आरक्षण तुम्ही मिळवून देण्यासाठी लढणार नाहीत तर पुढच्या पिढीला तोंड टाकायच्या लायकीचे सुद्धा आपण राहायचं नाहीत मराठ्यांना. नका पिढ्या बरबाद होऊ देऊ. नाही कोणी कोणाचं या जगात. आपली जातच आपल्या कामाला येणार आहे. पक्ष आणि नेता आपल्या कामाला नाही यायचा. आपलंच लेकरू आपल्या जातीच्या कामाला येईल. आपल्या आईबापाची काठी धरायला आपलंच लेकरू कामाला येणार आहे. दुसऱ्याचं लेकरू नाही कामाला यायचं. राजकीय नेत्याचं पोरग कधी आपल्या आजोबाला उठवायला नाही यायचं. आपल्या बापाच्या आपल्या आईच्या तोंडाला हात फिरायला पक्षाचा नेता नाही यायचा. आपलंच लेकरू अधिकारी बनवा, आपली जात मोठी करा. तेच आपल्या जातीच्या पाठीवर हात फिरते, आपल्या लेकराच्या पाठीवर हात फिरते. जात मोठी करा रे. जातीच्या बाजूने उभा राहा. माझी शेवटी जाता जाता तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती आहे. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस काम सोडून आंदोलनात सहभागी व्हा. जिथं रॅली असेल त्या तारखेला आणि त्या वेळेला आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, जिल्ह्यातला सगळा मराठा ताकदीनं शहरात या. नोकरदार मराठा, कामगार मराठा, व्यावसायिक मराठा, नोकरदार मराठ्यांनी एक दिवस कामं सोडा आणि आपल्या जातीला आणि लेकराला मोठं करण्यासाठी ताकदीनं या. मला तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची गरज आहे. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, पाठबळ द्या. तुमची मराठ्यांची शान वाढवणार. तुमच्या मराठ्यांचे लेकरा मोठे केल्याशिवाय एक इंच मागे सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. उपस्थित असलेल्या सर्व मराठा बांधवांना सर्वांना विनंती आहे की आपल्या टॉर्च सर्वांनी सुरू करायच्या आणि तदनंतर आपण सर्वांनी शांततेने जायचंय. पहिल्यांदा सर्वांनी टॉर्च चालू करायच्या. एक मराठा, एक मराठा. माननीय मनोजदादा जरांगे पाटील मागे पडो. छत्रपती शिवाजी महाराज की. सभेची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, त्यामुळे सर्वांनी जागेवरती थांबायचं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जयति तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की. वंदे
मनोजदादा जरांगे पाटील यांचं खूप खूप आभार मानतो व आलेल्या तमाम मराठा बांधवांचं देखील अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो व सर्व मराठा समाजाला विनंती आहे की माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गाडीला जाण्यासाठी जागा करून द्यायची व सर्व महिला भगिनींना प्रथम जाण्यासाठी जागा करायची व आपण सर्वांनी अतिशय शांतप्रिय बाहेर जायचंय. सर्वांना विनंती आहे की अतिशय शांततेमध्ये बाहेर पडायचंय. आपल्या महिला भगिनींना प्रथमतः जाण्यासाठी जागा करायची आहे. त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गाडीला जाण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी जागा करायची आहे. तसेच सर्व मराठा सेवकांनी त्या ठिकाणी रस्ता करून देण्यासाठी मदत करायची आहे. इकडे घेवा ना. छत्रपती शिवाजी महाराज